होय वाक्का, गावात बिबट्या आलाय म्हण. बिबट्या? अगं बाय बाय साहेब, तुम्ही कधी बिबट्याला समोरनं बघितलंय का? नाही ग बाय. हा, काय सांगायचं तुम्हाला, मळीच्या वावरात मी एकटीच भांगलत होते आणि तिसऱ्या सरीत मला बिबट्या दिसला. तिसऱ्या सरीतनं दुसऱ्या सरीत, दुसऱ्या सरीतनं पहिल्या सरीत माझ्या समोर बिबट्या येऊन उभा राहिला. आता मला ठावं होतं की बिबट्या त्याच्यापेक्षा उंचीनं कमी असलेल्या प्राण्यावर हल्ला करतोय. मग व आणि काय सांगायचं तुम्हाला, बिबट्या तरा 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 मला बघून माझ्याकडे आला तशी मी चट्ट दिशी उभा राहिले. मी 6-6.5 फुटाची बाय. मला बघून जी बिबट्या मागं फिरला ती परत बिबट्याच आला नाही. अगं बाय होय काय. अक्का, मी जरा पाणी पिऊन येते बाई. जावा, या जावा. बघितलं सकाळी येईन बाई. अव आमच्यात आलं की मिनिटाला पाण्याचा घोट घ्यायला जातीया आणि हिच्यात भांगलाय गेलं की 5 संपल्याशिवाय पाण्याचा घोट कुठला घेऊन देत्या. असली बाई आहे. तुम्ही आणि म्हणशीला काय म्हणतीया. बिबट्याला बघून तुम्हाला भ्या वाटलं नाही वा अक्का? बिबट्या? अव नाही व. अव गावठी कुत्र समोर येऊन उभा राहिलं तर माझं अंग थर 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 कापतंय आणि बिबट्याला कसली समोर बघत्या. नाही बाय. मग असं का वा बोललास हा? आता तुम्हाला सांगते, हिला मोठं बोलायची लय सवय आहे. हिनं जर चालू केलं का नाही, आपली पात भांगलून होयाची नाही. म्हणून असंच म्हणे.